वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, प्रीतिका निलेश यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर हा व्हिडिओ आपण इथे सुरुवातीला देखील अपलोड केलेला आहे चॅनलवरती, परंतु इथे काय झालेलं आहे, आपण त्या व्हिडिओला आवाज न देता म्युझिक टाकलेला आहे. तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई, आम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या आवाजात व्यवस्थित सविस्तर सांगा. तर त्यासाठी आपण हा जुना व्हिडिओ पुन्हा नव्याने आणि नवीन आवाजात घेऊन येत आहोत, आणि तेही बारीक बारीक छोट्या टिप्ससह. तर व्हिडिओ कुणीही स्किप करू नका, पूर्ण पहा, आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर, लाईक, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण इथे 6 वारी साडी घेतलेली आहे. तर आपण तिच्या व्यवस्थित अशा नेहमीप्रमाणे इथे मिऱ्या सेट करून घेतलेल्या आहे आणि त्याला चिमटे लावून घेतलेले आहेत. आणि इथे पदर देखील आपण साडीचा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे चिमटे लावून फिक्स करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपली संपूर्ण साडी सेट करून झालेली आहे. चिमटे लावून आपण फिक्स करून घेतलेलं आहे सर्व. तर आता पाहूयात पुढे काय करायचं ते. तर आपण इथे कळशी घेतलेली आहे, त्यात धान्य भरून घेतलेलं आहे, आणि जी हाफ बॉडी आहे ती वरती ठेवून घेतलेली आहे. आणि जे आपण लेग आहेत, म्हणजे गौरीचे जे पाय आहेत, आपण ते घरगुती तयार केलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने ते पाय ठेवून घेतलेले आहेत. आणि जो साडीचा पदर आहे गौरीचा, तो आपण सुरुवातीला काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की आपल्याला पदर केवढा पाहिजे. त्यामुळे आपण पदर अगोदर टाकून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने ज्या साडीला मिऱ्या घेऊन आपण तिथे चिमटे लावून घेतलेले आहे, आणि ती साडी जी मधोमध फोल्ड करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने इथे कमरेभोवती सेट करून घेत आहोत. तर इथे आपण दोरीचा वापर करून दोरी बांधून घेत आहोत अशा पद्धतीने. तर पहा, जो गौराईचा उजवा पाय आहे त्याभोवती निम्म्या मिऱ्या आपण इथे साडीच्या काढून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा पाय आपल्याला इथे साडीच्या मिऱ्याने कव्हर करून घ्यायचा आहे. आणि पायाच्या ज्या घोट्याभोवती इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण इथे टाचपिन लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पाय देखील इथे साडीने कव्हर करून घेतलेला आहे. तर इथे आपण अजून एक टाचपिन लावून घेऊयात. तर उजवा पाय सेट करून झाला. आता डावा पाय देखील याच पद्धतीने आपण इथे व्यवस्थित असा सेट करून घेऊयात. आपण इथे टाचपिनांचा वापर करायचा आहे. ज्या साडीच्या मिऱ्या आहेत त्या आपण इथे उजव्या पायाच्या साईडने काढून घेत आहोत, जेणेकरून आपल्या गौराईला साडीचा मोरणी असा लुक येईल. तर हा जो इथे उजवा पाय आहे तो आपण डाव्या पायावरती ठेवून घेणार आहोत आणि इथे सेफ्टी पिनीने तो फिक्स देखील करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने साडीचा जो काठ आहे
तो आपल्याला व्यवस्थित असा फिरवून इथे फिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा जो इथे पाय सेट राहण्यासाठी आपण इथे सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे सेफ्टी पिन फिक्स करून घेतलेली आहे, जेणेकरून आपला पाय इथे व्यवस्थित सेट राहील. तर इथे मी गौराई सोफ्यावरती बसवलेली आहे. आणि हा जर लूक तुम्हाला इथे चोपाळ्यावरती जरी गौराईला करायचा असेल तरी देखील तो अप्रतिम असा दिसणार आहे. झोका घेणारी गौरी जी असते ती देखील तुम्ही या साडीवरती दाखवू शकता, किंवा सरस्वती देवी जी आहे विणा घेऊन बसलेली ती देखील तुम्ही या स्वरूपात या पद्धतीने साडी नेसवून दाखवू शकता. तर सहजच आयडिया आली, मी मोरपंख बघत होते आणि जो मोर आहे तो पिसारा फुलवतो. तर असा विचार आला मनात की आपण देखील आपल्या गौराईला मोरनी साडी जर नेसवली तर अप्रतिमच दिसेल. आणि ती मी ट्राय देखील केली आणि ती इतकी सुंदर गौरी दिसत होती. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे की अप्रतिम अशी मोरनी साडी, जी की मी मनात आलेला विचार समोर ठेवून नेसवली. तर सुंदर असा तुमचा सर्वांचा प्रतिसाद तिला मिळाला आणि तुम्हा सर्वांना ती आवडली देखील. आणि त्यामुळे तुमच्या भरभरून कमेंट आल्या की ताई आम्हाला तो व्हिडिओ आवाजातच सांगा. त्यामुळे हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी आणलेला आहे. तर जास्तीत जास्त लाईक करा. तर पहा, या पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत साडीच्या त्या आपल्याला स्टेप बाय स्टेप या पद्धतीने फिक्स करून घ्यायच्या. आणि जर तुमची साडी इथे कडक असेल, सेट होत नसेल लवकर, तर तुम्ही इथे टाचपिनांचा वापर देखील करू शकता. स्टेप बाय स्टेप प्लेट घेऊन त्याला तुम्ही इथे टाचपिन देखील लावून घेऊ शकता, जेणेकरून साडी व्यवस्थित अशी सेट राहील. तर व्यवस्थित अशी फिनिशिंग आपल्याला इथे द्यायची आहे. आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे अप्रतिम असा पिसारा आपला इथे फुललेला आहे. सुंदर, खूपच छान इथे आपण गौराईला साडी नेसवलेली आहे. तर आता राहिलेला आहे तिचा तो पदर. तर तो देखील आपण इथे व्यवस्थित असा सेट करून घेऊयात. इथे अगोदरच आपण पूर्ण घड्या साडीला मारून घेतो, त्यामुळे आपल्याला इथे जास्त काही अडचण जात नाही साडी नेसवताना. तर आणि साडी देखील इथे झटपट नेसून होते. तर अशा पद्धतीने डाव्या हातावरून तिचा हा पदर आपल्याला इथे द्यायचा आहे, कारण की उजव्या साईडला आपण तिचा पिसारा घेतलेला आहे. तर दोन्हीकडे बॅलन्स करण्यासाठी आपण हा जो पदर आहे तो डाव्या हातावरून त्याचा पिसारा छोटा फुलवणार आहोत. तर अशा पद्धतीने हातावरून असा पदर फिरवून घ्यायचा आहे. आणि तिच्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करून नंतर तुम्ही इथे गौरीच्या हातात बांगड्या घालायच्या आहेत. जर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची देखील साडी नेसवताना अप्रतिम दिसणार आहे आणि तुम्हाला कुठलीही अडचण इथे भासणार नाही. तर पहा, आपण पदराचा देखील छोटासा पिसारा काढून घेतलेला आहे. सुंदर अशी आपली इथे गौराई आपण सजवलेली आहे. तिला केसांची वेणी आणि दागिने घालून घेतलेले आहेत. आता पैंजण घालायचं इथे बाकी आहे. तर गौराईला जेवढा साज करू तेवढा कमीच पडतो. तर आजची साडी कशी नेसवली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.